सगळ्यांना गुड मॉर्निंग व नमस्कार. मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि दिवस निघाला की कामाला सुरुवात होते. सगळ्यांकडे तरी असंच असते मला. आणि जोपर्यंत आता माझ्याकडे तर भरपूर कामं होते, कारण की काल यायला लेट झालं होतं. संध्याकाळी एवढे काही कामं झाले नाही. आणि आमच्याकडे पाणी टाईमशीर असतं, त्यामुळे पाण्यानुसारच कामं करून घ्यावं लागतं. आणि काल काही मला रात्री पाणी भरून ठेवायला लक्षच राहिलं नाही, आणि रात्रीचे भांडे तसेच राहिले. 8लाच पाणी निघून जातं, त्याच्यानुसार सगळे पाणी वगैरे अगोदरच भरून घ्यावं लागतं. आणि मग आपले कामं तर काय चालूच राहतात. म्हणून रात्रीचे भांडे होते अगोदर साफ करायला घेतले. आणि चाय वगैरे व्हायचं होतं, उठल्याबरोबर भांडी साफ करायला घेतली, कारण की जोपर्यंत कामं होत नाही मला तरी ते बरं वाटत नाही. तसं भांडी वगैरे पडलेली असली की असं वाटतं की भरपूर कामं पडून आहेत. आणि मग ते झालं, किचनमध्ये साफ झालं की छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि म्हणून घेतली सकाळी सकाळी भांडी साफ करायला. भांडी वगैरे साफ करून घेतली आणि मग त्यानंतर ओटा वगैरे साफ करून घेतला. आता हा ब्लॉग अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशीचा आहे. आणि बघा, मला जायचं होतं, मंदिरामध्ये जायचं होतं. त्याच्यानुसार आज सगळी कामं करून घ्यायची होती. सायंकाळी आरतीला जायचं होतं, कारण की कॅम्पमध्ये गणपती बसलेला होता. आणि म्हणून म्हटलं चला आज तरी शेवटला दिवस भेटणार आहे आपल्याला, कारण की दुसऱ्या दिवशी तर विसर्जनच होतं. आणि त्या दिवशी तर मग काय सकाळी म्हणजे लवकर विसर्जन करतं. तसं इथं कसं ड्युट्या वगैरे आहे सगळ्यांच्या, त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी चालतात, सगळ्यांचा विचार करून. आणि मग घेतला ओटा वगैरे साफ करायला. आता चहा वगैरे बाकी होता. आणि कामं काय तर काही संपणार नसतात, सगळ्यांकडे तेच असते. आणि म्हणून माझं तरी म्हणणं होतं आज संध्याकाळी आरतीला जायचं होतं, तर मला मोदक वगैरे बनवून न्यायचे होते. पण ते काही शक्य नव्हते, कारण की भरपूर सारे न्यावं लागते. आणि हे पण होतं, म्हणजे सामान पण एवढं नव्हतं घरी. म्हणून म्हटलं चला बाहेरूनच काहीतरी प्रसाद घेऊन यावा. म्हणून मग गेले मार्केटमध्ये आणि बाहेरून प्रसाद वगैरे आणला. आणि नंतर मग गेले आरतीला. आता भरपूर जणं असतात आरतीला, आणि ते छान असतं. म्हणजे बघा, सगळ्या विविध राज्यातील लोक आहेत आणि सगळ्यांचा विचार करून प्रत्येकाचे सण उत्सव साजरे केले जातात. आणि सगळ्यांना समाधान होतं आणि सगळ्यांना सहभागी होण्याचा आनंदही मिळतो. आता हे गणपती आहेत, आपल्या महाराष्ट्रातील लोक जास्त यांना जास्त सहभागी होण्याचा म्हणजे काय आनंद मिळतो. आणि बघा, सगळेजण छान भक्तिभावाने पूजा वगैरे करतात. आणि भरपूर जणांनी मोदक प्रसाद वगैरे आणत होते. आणि बघा, असा आहे आमच्या कॅम्पमधला गणपती बाप्पा. आणि यामध्ये मी काही अनंत चतुर्दशीचा ब्लॉग ॲड केला आहे, कारण की विसर्जनाचा. आणि हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. बघा, विसर्जनाला भरपूर अशी गर्दी होती. सकाळी 11लाच बोलवलं होते विसर्जनामध्ये, आणि मंदिरामध्येच गणपती बसतात. आणि बघा, विसर्जनाच्या अगोदर होमपूजा म्हणजे होम वगैरे करून घेतले. सगळ्या विधीनुसार पूजा वगैरे केली जातात आणि सगळेजण सहभागी होतात. आणि मग बघा, गणपतीचं विसर्जन, गणपती बाप्पाचं. आणि खूप छान वाटत होतं. पूर्ण कॅम्पमध्ये गणपती फिरवला आणि सगळ्यांना म्हणजे असं वाटत नव्हतं की आपण गावापासून दूर आहे किंवा काहीतरी आपण मिस केलं आहे. उलट तर गावापेक्षा इथे छान मजा येत होती. आणि बघा, गणपती बाप्पाला मग विराजमान केलं गाडीमध्ये. सगळ्या हे डिपार्टमेंटचेच लोक आहेत, डिपार्टमेंटच्याच गाड्या आहे. आणि यात लेडीज पण आहे ड्युटीवाल्या. आणि बघा, असा मंडप वगैरे होता मंदिरासमोर. सगळं म्हणजे सगळं छान प्रकारे केले जाते. आणि सगळ्यांना सहभागी होण्याचा आनंद मिळतो, कारण सगळेजण गावापासून दूर आहे. प्रत्येकजण काही ना काही मिस करत असतात, पण इथे काही असं वाटत नाही. सगळ्या गोष्टी समप्रमाणात होतात. आणि बघा, भरपूर आमच्या म्हणजे फ्रेंड सर्कल आहे, त्यामुळे डान्स वगैरे केला छान, सगळ्यांना गुलाल वगैरे लावला. आणि असं काही वाटत नव्हतं की आपण वेगळ्या राज्यामध्ये आहे, किती विविध राज्यातील लोक वगैरे आहे म्हणून. आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असा, मुलांनी खूप एन्जॉय केला. आणि ज्यांना शक्य म्हणजे वाटतं डान्स करावं वगैरे त्यांनी करतात, असं नाही, प्रत्येकजण नाही करत. ज्यांना आवड आहे ते करतात आणि करायला पाहिजे. कसं आहे, आता गणपती वर्षातून एकदा येतो, तर आपले रोज तर आपले घरचे कामं किंवा बाकीच्या गोष्टी असतातच. आणि मी काही फोटो शेअर केले तुमच्यासोबत, ते बघा माझ्या मुलाचे आहे किंवा आमच्या फ्रेंड सर्कलमधले आहे. तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की आमचा गणपती कॅम्पमधला गणपती बाप्पा कसा वाटला आणि आमचं गणपती विसर्जन कसं झालं. चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना बाय.